सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर इथे आज आपण संपूर्ण प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर हे ब्लाऊज जे आहे ते घागऱ्यावरचं आहे आणि ब्लाऊजवरती पूर्ण असं प्रिंट आहे। पाठीमागलचा, समोरचा आणि बाहीचा पण असं पूर्ण प्रिंट आहे। मी तुम्हाला ब्लाऊज पीस जे आहे ते उकलून दाखवते। नेटचा ब्लाऊज आहे, पाहू शकता असा आहे। याच्यावरती डिझाईन दोरा वर्क, पाठीमागलची, समोरची अशा पद्धतीने आणि इकडे बाहीसाठी पण डिझाइन आहे। तर या ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे आणि शिवायचं कसं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हे असे डिझाइन वाले ब्लाऊज आले तर कसे कट करायचे आहेत, त्याला शिवायचं कसं ते आपण सविस्तर पाहूया। तर आता आपल्याला कट करायचं आहे त्या अगोदर आपण याची उंची बघूया। म्हणजे हे मेन फॅब्रिक आहे ना, त्याच्यावरची उंची बघायची आहे किती आहे ती, आणि तेवढीच उंची आपल्याला अस्तरवरती घ्यायची आहे। हे अस्तर त्याच्यासोबतच आलेलं आहे, म्हणजे घागरा घेतला होता ना, त्या घागऱ्यासोबतच हे अस्तर पण आलेलं आहे। दुसरं काही अस्तर लावायची गरज नाही, जे आलेलं असतं तेच यूज करायचं। तर आता इथं पाहू शकता आपल्या साईडने जॉईंट बाजू घ्यायची आणि दुसऱ्या साईडने खुली बाजू घ्यायची। तर इथे दोरे आहेत ती मी अगोदर कट करून घेते आणि आता सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेऊया। तर ब्लाऊजची उंची इथं थोडीशी जास्तच घ्यायची आहे, कारण ही डिझाईन कट होऊ नये म्हणून आपल्याला उंची थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची। मी परत मोजून दाखवते। तर इथं तयार उंची आहे 16 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 17 इंच। तर आता हे घागऱ्यावरचं आहे, घागऱ्यावरचे ब्लाऊज असेही ऑलरेडी उंचीला जास्तच असतात। तर आता रुंदी बघूया। तर हे ब्लाऊज आहे आपलं 36 साईजचं, तर 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 9 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेणार आहोत, म्हणजे एकूण रुंदी 11 इंच। असं आपल्याला बॉक्स तयार करायचे, त्यासाठी आपण खालच्या वरच्या साईडने असे पॉईंट देऊन घेतलेलो आहोत। तर आता इथं आपण एक बॉक्स तयार करून घेऊ। या ठिकाणी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला इथं 2.5 इंच, त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे 6 इंच आणि खालच्याही साईडने आपल्याला 5.5 इंच आलं का चेक करायचं आणि मुंढा मार्किंग करून घ्यायचा। तर हा भाग पाठीमागलचा आहे, तर पाठीमागलच्या मुंढ्याला आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपल्याला पाठीमागलच्या गळ्याची उंची घ्यायची आहे। तर इथं आपण मोजूनच घेऊया गळ्याची उंची, जेणेकरून आपली या ब्लाऊजवरची डिझाईन कट होणार नाही, असं आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे। तर इथं गळा उंची 5 इंच येते, तर इथं मी 4.5 इंच घेते। आता हे ब्लाऊज मी माझ्या मुलीसाठी शिवत आहे, त्यामुळे गळा उंची पण कमी घेतली तरी चालतं। आणि आता तुमचं जर आता तुम्हाला कोणाला करायचं असेल, साईज जास्त असेल, तर तुम्हाला इथं शोल्डर वाढवावं लागेल थोडंसं। तर आता इथं पाठीमागलचा भाग रेडी आहे, तर मी कट करून घेते। तर इथे मी थोडंसं ब्लाऊज मोठं शिवणार आहे, कारण घागरे कसे असतात एकदा लेवलं की ते नंतर मग 1-2 वर्षालाच यूज करतात, त्यामुळे साईज थोडीशी मोठीच घेतली, म्हणजे 36 घेतली। जसं आपल्याला म्हणजे फिटिंग करायची आहे तसं आपण फिटिंग करू शकतो, जसं आपल्याला उकलायचं आहे नंतर तसं आपण उकलून पण देऊ शकतो। त्यामुळे मी इथं मोठी साईज घेतली। तर माझ्या मुलीसाठीच आहे हे, म्हणजे 14 ते 15 वर्षाच्या मुलीसाठी चालतं। जर आपण कटिंग करत असताना साईज एक्स्ट्रा वाढवून घेतली तर नंतर पुढे त्या कितीही दिवस यूज करू शकतात। तर आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया। तर समोरचा भाग प्रिन्सेसचा आहे, तर त्यासाठी आपल्याला समोरच्या भागासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। तर आहे तसा आता पाठीमागलचा भाग आपण मार्किंग करून घेऊया खालच्या अस्तरवरती, त्यामुळे आपल्याला इथं डबल माप टाकायची गरज पडत नाही। आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत, 500 पासून स्टार्ट आहे। ज्या कोणाला घ्यायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता। तर इथे समोरच्या पण गळ्याची उंची घेत असताना मेन फॅब्रिकवरती बघायचं किती उंची आहे, त्यानुसारच घ्यायचं। तर इथे मी समोरच्या गळ्याची उंची 4.5 घेतली। तर आता हा मुंढा पाठीमागलचा आहे, तर पाठीमागलचा मुंढा कमी करायचा, म्हणजे समोरचा मुंढा घेण्यासाठी 1/2 इंच कमी केलं। आता या ठिकाणी आपण प्रिन्स कटच्या टक्सची उंची आणि रुंदी घेऊयात। तर इथे टक्सची रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि टक्सची उंची घेतलेली आहे मी इथं 5 इंच, कारण ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे टक्सची उंची आपल्याला जास्तच घ्यावी लागेल। तर इथे एक आडवी रेष ओढली, ज्या ठिकाणी आपण टक्सची उंची घेतली होती तिथं, आणि तिथून वरच्या साईडने परत 1 इंचावरती पॉईंट दिला। कटोरीला आकार द्यायचा आहे, 1 इंचापर्यंत थोडासा राऊंड शेप घ्यायचा आणि 1 इंचापासून आपल्याला मुंढ्याकडे वळवायचा आहे। या पद्धतीने आकार देऊन घेतला।
त्यानंतर मुंढ्याच्या वरच्या साईडने दोन्ही साईडने पाव इंचावरती मार्किंग करून घेतली, जेणेकरून आपल्या काखेमध्ये फुगा येणार नाही। त्यानंतर छोट्या डाचाची रुंदी घेतली मी 1.25-2 इंच। तर ही जी रुंदी घेतलेली आहे ती आपल्याला पफ व्यवस्थित येण्यासाठी घेतलेली आहे आणि त्या डाचाची उंची घ्यायची आहे 2.25 इंच। या पद्धतीने मार्किंग करायचं आणि खालच्या साईडने पानाचा आकार देऊन घ्यायचा, हे पाहू शकता या पद्धतीने। तर आता या ठिकाणी जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायचं आहे, म्हणजे 1.25-2 इंच। हे वाढवावंच लागतं आपल्याला, कारण आपल्या प्रिन्सेसला पफ आला पाहिजे, त्यामुळे आपल्याला इथं बाहेरून जेवढं आतमध्ये इथं टक्सची रुंदी जी घेतलेली आहे त्या ठिकाणी अंतर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने वाढवायचं असतं। तर इथे आपला हा समोरचा भाग तयार आहे। तर आता आपण कट करून घेऊया। तर बाहेरून आपण रुंदीमध्ये वाढवल्यामुळे आपल्या प्रिन्सेसला पफ छान येतो आणि अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर कटोरी म्हणजे चेस्टचा भाग दबल्यासारखा वाटणार नाही। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बाहेरच्या साईडने पण जेवढं आपण आतमधून मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच बाहेरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे। तर आता आपण इथून कट करून घेऊया। ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे समोरचा भाग। तर अशा पद्धतीने आपला तयार आहे समोरचा भाग। तर आता आपण मेन फॅब्रिक वरती कट करून घेऊया, म्हणजे ब्लाउज पीस वरती। खूप सुंदर डिझाइन आहे, फेंट गुलाबी कलर आहे, खूप छान घागरा आहे। तर इथं कट करून घेऊ आता आपण। आता या ब्लाउज पीस वरती डिझाइन आहे, तर डिझाइन जी आहे ती घडी टाकत असताना बरोबर सेंटर वरती आली पाहिजे। उलट सुलट पाहूनच आपल्याला इथं घडी टाकायची आहे। डिझाइन एकमेकांवरती आली पाहिजे या पद्धतीने। तर इथे हा पाठीमागलचा भाग आहे, तर पाठीमागलचा भाग ठेवून आपण इथं कट करून घेऊयात। तर काही वेळेस ओळखू येत नाही की पाठीमागलचा भाग कोणता, समोरचा भाग कोणता, तर ओळखण्याची पद्धत सांगते। तर गळ्याची उंची जास्त असेल तो पाठीमागलचा भाग आणि गळ्याची उंची कमी असेल तो समोरचा भाग, असं असतो याच्यामध्ये। तर भरपूर नमुन्याचे ब्लाऊज असतात, त्यामध्ये तुम्हाला पाठीमागलचा भाग सरळ सरळ ओळखू येईल। ज्याला की पाठीमागलच्या गळ्याची उंची जास्त असते त्यावरूनच ओळखायचं असतं आपल्याला। तर इथे अशा पद्धतीने आपला हा पाठीमागलचा भाग तयार आहे। तर आता आपण समोरचा पण भाग कट करून घेऊया। सुंदर डिझाइन आहे वरती, एकदम छान ब्लाऊज झाला होता। शेवटी फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेलच। तर आता आपण समोरचा भाग कट करून घेऊया। तर ब्लाऊज जे आहे ना ते आपल्याला बॅक हुक करायचं आहे, प्रिन्स कट बॅक हुक। समोरचा भाग आपल्याला जॉईंट मध्येच कट करावा लागेल आणि अस्तर पण मी जॉईंट मध्येच कट केलेला आहे। बॅक हुक करायचं असेल तर समोरचा भाग जॉईंट मध्येच कट करावा लागतो, या पद्धतीने जसं मी केले आहे तसं। तर आता कटोरी पण कट करून घेऊया। या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने ती कटोरी बसते, कट करून घेऊ आणि लगेच आपण बाही पण कट करून घेणार आहोत। तर बाही फक्त नेटचीच कट करायची आहे, तर बाहीसाठी अस्तर नाही यूज करणार मी, लांब बाही करायची आहे पूर्ण मनगटापर्यंत येणारी। तर आता इथं बरोबर मी फोल्ड करून घेते, डिझाइन एकमेकांवरती ठेवायची बरोबर आणि फोल्ड करून घ्यायचंय। आता जेवढं नेटचं फॅब्रिक उरलेलं आहे तेवढ्यामध्येच आता मी इथं बाही तयार करून घेणार आहे। थोडंसं खालच्या साईडने वर खाली आहे ते मी बरोबर कट करून घेतलं आणि आता फोल्ड करूया। आता ही जी डिझाइन आहे ना ती आपण आता खालच्या साईडने घेणार आहोत, म्हणजे बॉटम कडून घेणार आहोत। छान दिसतं बॉटमला, म्हणजे मनगटाकडे येतं ते छान वाटतं। तर बरोबर डिझाइन एकमेकांवरती ठेवली। बाहीची उंची दाखवते मी किती घेतली आहे। तर लांब बाही करायची आहे पूर्ण मनगटापर्यंत, बाहीला चुन्या पडल्या समोर म्हणजे बाहीला छान वाटतं। जेवढं उरलं होतं तेवढ्यामध्येच बाही करत आहे मी। तर बाही तयार करायची आहे 25 इंचाची, परंतु मी 1 इंच मार्जिन घेतलं। त्यानंतर बाहीची रुंदी घेऊया, मुंढा आहे तेवढा घ्यायचा म्हणजे 6 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 4 इंच घ्यायचा। तर अशा पद्धतीने एकूण बाहीची रुंदी 10 इंच। त्यानंतर कॅफाईट घेऊया 3 इंच, ज्या ठिकाणी कॅफाईट घेतलेली आहे तिथं आतल्या साईडने 1 इंच आणि जॉईंट भागाकडून पण 1 इंच आणि इथून पाठीमागलच्या मुंढ्याचा आकार देऊन घेऊया आणि इथे लगेच आपण समोरच्या मुंढ्याचा आकार देऊन घेऊ। थोडंसं अंधक दिसेल तुम्हाला, कारण नेट फॅब्रिक आहे त्याच्यावरती ओळखू येत नाही। आणि इथं वरच्या साईडने 1.25 इंचावरती पॉईंट देऊन समोरच्या मुंढ्याला पण आकार देऊन घेतला। खालच्या साईडने बॉटम जेवढा आला आहे तेवढा घ्यायचा, 4 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5, कारण मनगटाकडे जास्त बॉटम लागत नाही। तर आता आपण असं क्रॉसमध्ये कट करून घेऊया। अगोदर मी मार्किंग करून घेते, हे पहा वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत असं मिळवायचं आहे आणि कट करून घ्यायचे आहे बाही। कट करूया। आता इथं तुम्हाला अस्तर वापरायचं असेल बाहीसाठी तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरलं तरी चालेल, किंवा
असंच बाही छान दिसते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या। पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करायचा अगोदर, त्यानंतर समोरच्याही मुंड्याचा आकार लगेच आपण कट करून घेऊया। तर इथे आपलं ब्लाऊज जे आहे ते संपूर्ण कट करून तयार आहे। तर आता हे शिवायचं कसं ते पण आता बघूया। चला मग शिवायला घेऊया। आता सर्व भाग तयार आहेत। सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग शिवून घेऊया। तर पाठीमागचा भाग घेत असताना ब्लाउज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा। ब्लाउज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे। आणि आता आपण खालच्या साईडने शिलाई देऊन घेऊया। बरोबर ठेवायचं आहे, शिलाई देऊन सेट करू। त्यानंतर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया। अस्तरचा जसा गळा आहे त्यानुसार शिलाई देऊन घ्यायचं आहे। आणि जर आपण ह्या मेन फॅब्रिकवरती म्हणजे नेटच्या कपड्यावरती जसा गळा आहे तसा जर आपण गळा कट केला तर गळा खूप मोठा होतो आणि व्यवस्थित वाटणार नाही मुलींसाठी। आपल्याला पाहिजे तर आपण मोठा घेऊ शकतो पसरमध्ये, परंतु मुलींसाठी ते छान नाही वाटत। त्यामुळे मी काय केलं, हातमधून घेतलं। आता कट द्यायच्या थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला पलटी करायचं आहे। शिलाईच्या अर्ध्यापर्यंत कट द्यायची आणि असं पलटी करून घ्यायचं। आता आपण गळ्याला आणि कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊया। शिलाई देत असताना अस्तरचा भाग दिसू द्यायचा नाही। आता वरच्या साईडने अशी सावकाश शिलाई देऊन घ्यायची। लगेच आपण कमरेच्याही भागाला शिलाई देऊन घेऊ। कमरेच्या भागाला शिलाई दिलं की आता वरच्या साईडने दोन्ही साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ। तर आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊया। तर डाचाची रुंदी घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि उंची घ्यायची 4 इंच। शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि डाचाला शिलाई देऊन घ्यायचं। या पद्धतीने शोल्डरचं सेंटर घातल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच बरोबर येतात। तर इथे डाच देऊन झाले। आपला हा पाठीमागचा भाग तयार आहे। तर हा बॅक हुक करायचा आहे, ते थोडं नंतर करूया आपण। आता आपण समोरचा भाग घेऊ, म्हणजे पाठीमागून कट करून तिथं हुक लावायची आहेत। तर समोरचा भाग घेऊया। समोरच्या भागाचा हा भाग घेतलेला वरच्या साईडने सरळ, खालच्या साईडने उलटा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि गळ्याला अगोदर शिलाई देऊन घेऊया। गळ्याला पण या पण पलटी मारायचं आपल्याला। शिलाई देऊ इथून। एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे। छोटे छोटे कट द्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत, म्हणजे गळा व्यवस्थित पलटी होतो। पलटी करूया। आता नेटचं ब्लाऊज असल्यामुळे याला काही आपल्याला गोट वगैरे लावता येत नाही, त्यामुळे असं पलटीच करून घ्यायचं समोरचा पण गळा। आणि घागऱ्यावरचे ब्लाऊज जे असतात ना ते नेहमी बॅक हुक करायचे, कारण समोरून छान वाटणार नाहीत हुक, त्यामुळे पाठीमागूनच करायचे। गळ्याला शिलाई दिली की पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेते मी। आपला समोरचाही भाग तयार आहे। तर आता परत पाठीमागचा भाग घेतला तर आपण इथं हुक पट्टी लावून घेऊया। बरोबर सेंटरवरून फोल्ड करायचं आणि सेंटरवरून कट करायचं। आपल्याला असं हाताने व्यवस्थित पकडायचं आणि सेंटरमधून कट करून घ्यायचं असं। आता आपण पट्ट्या तयार करून घेऊया। दोन्हीसाठी लावण्यासाठी अस्तरच्याच पट्ट्या घ्यायच्यात। एक पट्टी आहे 3 इंचाची आणि एक पट्टी आहे 2 इंचाची। ती कोणत्या साईडला कोणती पट्टी लावायची पहा। इथं डाव्या साईडने आपल्याला मोठी पट्टी लावायची आहे 3 इंचाची। या पट्टीची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू, ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावायची असते। आणि उजव्या साईडला आपल्याला छोटी पट्टी लावायची, पट्टीची वरच्या साईडने उलटी बाजू आणि खालच्या साईडने सरळ बाजू वरून लावायची असते। तर आपण एकेका पट्टीला लावून घेऊया। तर फोल्ड करायचे अगोदर अर्धा इंच उलट्या साईडने
आणि शिलाई देऊन घ्यायचे 1/2 इंचावरती। सरळ शिलाई आली पाहिजे व्यवस्थित। वरच्याही बाजूने पट्टीला फोल्ड करायचे। गळ्याला पण आपण पलटी केलेला आहे आणि खालच्या पण साईडने आपण शिलाई दिलेली आहे, त्यामुळे दोन्ही साईडने फोल्ड करायचा आणि पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने। त्यानंतर डबल शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचावरती। तर या साईडने शिलाई द्या किंवा तुम्ही हात शिलाई करून घेऊ शकता। तर इथं आपला हा एक भाग झाला, म्हणजे एक पट्टी लावून तयार झाली। आता दुसरी लावूया। तर ही पट्टी खाली असते, तर हिला आपण लावून घेऊया। वरच्या साईडने अगोदर फोल्ड करू आपण 1/2 इंच, उलट्या साईडने फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायचं आहे। या पद्धतीने व्यवस्थित एकमेकांवरती भाग ठेवूनच आपण शिलाई देऊन घेऊया आणि खालच्या पण साईडने 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे। आता पट्टी आपण वरच्या साईडने सरळ करू, अर्ध्यातून फोल्ड करून घेऊया। आता इथं दोन्ही साईडने अगोदर आपण टिप देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला इथं फोल्ड करायला व्यवस्थित येईल सेंटरहून। आणि हे जर शिलाई नाही दिली तर हे असे व्यवस्थित आपल्याला देता येणार नाही शिलाई। त्यानंतर अशी अर्ध्यातून पट्टी आपल्याला फोल्ड करायची आणि पट्टीला सेंटरहून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे। नंतर हुकाची घरं तयार करूनच घ्यायची आहेत, तर त्या अगोदर अशी सेंटरहून शिलाई देऊन घ्यायचं या पद्धतीने। आता फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घ्यायचं आहे, वाकडी तिकडी शिलाई येऊ द्यायची नाही, अशा सरळ सरळ शिलाई येऊ द्यायच्या आहेत। आणि लगेच आपण इथं हुकाची घरं तयार करून घेऊया। आता काय या पट्टीवरती बसतील, 5 बसतील, 6 बसतील, 7 बसतील, तेवढी हुकाची घरं इथं आपण तयार करून घेऊ। कारण बॅक हुक असल्यामुळे हुक थोडेही कमी झाले किंवा त्याच्यामध्ये जास्त गॅप पडला तर ते निघतात, त्यामुळे व्यवस्थित अंतर ठेवा त्यामध्ये। आता परत मी समोरचा भाग घेतला, समोरचा भाग तर तयार आहे। तर आता आपल्याला कटोरीला शिलाई द्यायची आहे। कटोऱ्या बाहेरच्या साईडने येतात, अस्तरचे भाग खाली ठेवायचे आहेत आणि नेटचे भाग वरच्या साईडने, नेटच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू उलट्या साईडने करून आपण शिलाई देऊन घेऊया। शिलाई देऊन झाली की एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा। तर इथं दोन्ही कटोऱ्या तयार आहेत। तर आता आपण समोरच्या भागाला जोडूया। हे पहा, या पद्धतीने जोडायचं आहे। कटोरी समोरच्या भागावरती ठेवायचं आहे, म्हणजे कटोरीची आणि समोरच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू या पद्धतीने ठेवून आपण व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचावरती। ओढायचं वगैरे नाही, कटोरीला शिलाई देत असताना व्यवस्थित शिलाई देऊन घ्या। डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे, कटोरीला लॉक करायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायचं लगेच। त्यानंतर दुसरी पण कटोरी याच पद्धतीने जोडून घेऊया आपण। कटोरी नेहमी जोडत असताना खालच्या साईडने जोडायचं, वरून कटोरी नाही जोडायचं। वरून जर जोडलो आपण तर आपल्या प्रिन्स कटचा जो टक्सची उंची आणि रुंदी घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा वर खाली होतो आणि ब्लाउजला पफ व्यवस्थित येत नाही, त्यामुळे आपल्याला कटोरी नेहमी खालच्या साईडने जोडायची आहे। तर इथे दोन्ही साईडने मी जोडून घेतलं, तर आपला समोरचाही भाग तयार आहे। तर कटोरी जोडल्यानंतर समोरचा भाग थोडासा वर खाली येतो, त्याला काय करायचं ते सांगते आता मी। पाहू शकता असं कटोऱ्या खालच्या साईडने अशा झुकलेल्या असतात, तिथे आपल्याला थोडं थोडं कट करायचं आहे। सेंटरमध्ये कट करायची गरज नाही, फक्त आपल्याला बाहेरून कट करायचं। सेंटरमध्ये दोरे वगैरे आले असते तर ते कट करून घ्यायचे। तर आता इथं माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला होता, तर मी इथं पट्टी पण लावून घेतलेली आहे कमरेच्या भागाला। तर अशा पद्धतीने आपला समोरचा भाग तयार आहे। तर आता हे जोडून घेऊया। शोल्डर जोडू अगोदर। शोल्डर जोडत असताना गळ्याच्या साईडने 1/2 इंच आणि बाहेरच्या साईडने 1/2 इंच अशी क्रॉसमध्ये शिलाई द्यायचं आहे। गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचे दोन्ही भाग एकमेकांवरती, तर शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई द्यायची असते। लगेच आपण बाह्या जोडूया। बाह्या जोडण्या अगोदर आपल्याला दोन्ही भाग बरोबर आलेत नाही आलेत ते चेक करायचं आहे। शोल्डर वगैरे थोडंफार कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। या आपण साईडचं बघू, थोडंफार असं कमी जास्त असेल तर ते कट करून घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही। आता तुम्हाला वाटेल हे कट केल्यामुळे ब्लाऊजमध्ये कमी होईल, तर काही होणार नाही। कट केलं की आपल्याला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। तर आता बाही जोडून घेऊया। तर समोरचा भाग समोरच्या साईडने, पाठीमागलच्या साईडने घ्यायचा व्यवस्थित, आणि बाहीचा बॉटम गळ्याच्या साईडने आणि या साईडने
जो आकार दिलेला असतो पाठीमागलचा समोरचा तो घ्यायचा आणि बरोबर झाली आपल्याला बाही कमी किंवा जास्त नाही झाली. आता आपण शिलाई देऊया. आता नेटची बाही असल्यामुळे हिला जास्त ओढायला जमत नाही, हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची लगेच. तर हे ब्लाऊज जे आहे ना, हे लग्नासाठी म्हणजे घागराच लग्नासाठी घेतला होता. माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे तर घेतलं होतं. आणि हे ब्लाऊज मला दोघींचे ब्लाऊज मला शिवायचे होते एका दिवसामध्ये. खूप फास्टमध्ये शिवलेलं आहे हे ब्लाऊज मी. तर आता बॉटमला शिलाई देते, डबल फोल्ड करून शिलाई देते. पाव इंच डबल फोल्ड करायचं, शिलाई द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे म्हणजे आणखी एक आहे, दुसरा पण आहे ब्लाऊज असंच आहे. तर त्याचा पण व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल लगेच. तर अशा पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घेऊ आपण. तर हे 1 तासामध्ये मी ब्लाऊज कंप्लीट केलं होतं आणि दुसरं पण मला शिवायचं होतं आणि माझे पण ब्लाऊज होते, त्यामुळे खूप घाईमध्ये हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी. आणि सोबत व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याचा, कारण खूप जणांचे म्हणजे कमेंट आले होते घागऱ्यावरचे ब्लाऊज कसे शिवायचे, त्याचं शोल्डर म्हणजे पाठीमागून हुक करायचे, कसं शिवायचं असतं ते दाखवा, म्हणून खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होत आहे. आता या पण बॉटमला मी शिलाई देते डबल फोल्ड करून. आणि मग आता राहिली आपली बाकी फिटिंग. तर फिटिंग मी थोडंसं लूजच ठेवणार आहे, कारण जास्त फिट नको, नंतर आपल्याला अंगामध्ये घालून वगैरे जास्त लूज वाटलं तर आपण व्यवस्थित आणखी एखादी शिलाई देऊन घेऊ शकतो. कसं आहे, हे ब्लाऊज मी मोठं शिवलेलं आहे, तर पुढे चालून पण माझ्या मुलींना घालता यावं. हे असे घागरे वगैरे जास्त यूज होत नाहीत, त्यामुळे फिटिंगमध्ये थोडंसं मी लूजच ठेवणार आहे. आणि मार्जिन पण मी थोडंसं एक्स्ट्राच घेतलेलं आहे. तिची साईज आहे ॲक्च्युली 34 आहे, परंतु मी 36 साईजचं ब्लाऊज शिवलेलं आहे. असं वाढतं अंग असतं, त्यामुळे कसं आहे म्हणजे वाढतं वय म्हणतात ना आपण, त्या पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचं असतं. तर इथं आता मला अंदाजानुसारच फिटिंग करावी लागेल, किंवा माझं एखादी ब्लाऊज घेऊन मी माझ्या ब्लाऊजहून फिटिंग करत आहे. अंदाजी जरी केली तरी चालते, किंवा आपलं एखादी ब्लाऊज असेल जसं आपल्याला मुलींना येत असेल तसं ब्लाऊज घ्यायचं, म्हणजे आपले असतात ना जुने ब्लाऊज वगैरे, ते घेऊन तुम्ही फिटिंग करा, किंवा बाहेरच्या साईडने 2-2 इंच शिल्लक मार्जिन ठेवून फिटिंग करून घेऊ शकता या पद्धतीने. आता बॉटमला मी 1.5 इंचाच्या अंतराने अशीच पूर्ण शिलाई देणार आहे, कारण आपण बाहीच्या रुंदीमध्ये म्हणजे खालच्या साईडने आपण बॉटम घेतलं होतं ना, त्या ठिकाणी 1.5 इंच घेतलेलं होतं. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण बॉटमला अशी शिलाई देऊन घेतली 1.5 इंचावरती. आता नेटला वरी मी एकच शिलाई देणार आहे. तर जास्त जर शिलाया दिल्या पुढे चालून जर फिट वगैरे हुलालं तर नेटच्या शिलाया उसवता येत नाहीत, त्यामुळे 1 नाही तर 2 शिलाया द्यायच्या, त्याच्यापेक्षा जास्त शिलाया नाही द्यायच्या. आपण जर उकलायला गेलं तर ते नेट फाटतं, त्यामुळे बस 1-2 शिलाया बस होतात. काय फिटिंगच्या शिलाया द्यायच्या आहेत खालच्या साईडने, फक्त इथं देऊन घ्यायच्या, वर द्यायच्या नाहीत जास्त शिलाया. तर दुसऱ्या साईडने पण मी फिटिंगची शिलाई देऊन घेते. आणि हे ब्लाऊज मी माझ्या मुलीला घालून ट्राय करूनच मग एखादी शिलाई वगैरे द्यायची गरज असेल तर मी देणार आहे नंतर. तर अशा पद्धतीने हा आपला प्रिन्स कटचा संपूर्ण ब्लाऊज आपण पाहिलेला आहे. त्याची कटिंग, शिलाई या पद्धतीने ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर मग आवडला आजचा व्हिडिओ, तुम्हा सर्वांना कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी तुम्ही हा ब्लाऊज वेअर केलेला तुम्हाला फोटो पण दिसेल, तो फोटो पण पहा तुम्ही. खूप छान बसला होता आणि खूप छान लुक येतो. हा घागराचा कलरच असा आहे, फेंट गुलाबी आहे. आणि कार्यक्रमात म्हटलं असेच फेंट आणि डिझायनर म्हणजे डिझाईनवाले, वर्कवाले, स्टोनवाले वर्क असेच ब्लाऊज म्हणा, घागरे म्हणा वापरले जातात. तर पाहू शकता फायनल लुक. आता ही बाही येते मनगटापर्यंत. फायनल लुक छान आलेला आहे, पाहू शकता मस्त. तर असं छान असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. पाहू शकता बाह्या पण अशा मनगटापर्यंत आलेल्या आहेत आणि गळ्यापाशी डिझाईन वगैरे अशी छान दिसत आहे. दुसऱ्याही ब्लाऊजचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो पण तुम्हाला लवकरच मिळेल. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.